असेल, हिंदी कळत नसेल त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी डॉक्टर माडेश्वर फ्रॉम कणकवली. आपली काल ओळख झालीच आहे. आमच्या मेडिकल सायन्समध्ये आयुर्वेदिक असू द्या, ॲलोपॅथिक असू द्या, कुठल्याही पॅथीमध्ये न्यूट्रिशन ह्या विषयावरती अजिबात अभ्यास नसतो. आमच्या मेडिकल सायन्स इव्हन MBBSला सुद्धा सिलेबसमध्ये न्यूट्रिशन या विषयावर कोणीच माहिती देत नाही. दुसरी गोष्ट, व्यायाम किंवा ऍक्टिव्हिटी, फिजिकल ऍक्टिव्हिटी, एक्सरसाइज कसे कोणते करावे याच्याविषयी माहिती नसते. आमच्या बुक्समध्ये कुठेतरी असे चार्ट असतात, चार्ट फॉर हार्ट डिसीज पेशंट, चार्ट फॉर किडनी डिसीज पेशंट. ते आम्ही कधी पुस्तक उघडून बघतच नाही, कारण शेवटच्या पेजवर असतं. शेवटच्या पेजवर एक पुस्तक वाचायला वर्षभर परत नाही, ना. त्यामुळे हे पेजेस कधी ओपन केलीच जात नाही. आणि मी आता 15 वर्ष डायबिटीसमध्ये प्युअरली प्रॅक्टिस करतोय. त्यापूर्वी जवळ प्रॅक्टिस करत होतो. या 15 वर्षात राईट फ्रॉम चंदीगड टू केरळ, बेंगलोर, मुंबई, पुणे, गोवा कित्येक कॉन्फरन्सेस अटेंड केलेले आहेत. साधारण दर 1-2 महिन्यांनी कॉन्फरन्स असते ती, आणि त्या कॉन्फरन्समध्ये हजारो डॉक्टर्स असतात. पण इतक्या वर्षामध्ये मी इतक्या कॉन्फरन्स अटेंड करतो, पण कालचं जे ही आपले ते इथे डिस्कशन झालं, इट इज नथिंग लाईक दॅट. या लेक्चरची तुलना कशाबरोबर कोणाबरोबरच करता येणार नाही. आणि सर्व अँगलने केलेले आहेत हे, ना. कुठेच काय ठरलं नाही. आता इव्हन मॅनेजमेंट हा जो विषय त्यांनी चर्चेला केलाय, तुमचं इन्कम किती असावं, का असावं, किती, अनेक प्रश्न. ते मी जरी इतक्या वर्षाचा असलो तरी मी ते सगळे नोट्स काल काढलेले आहेत. त्याच्यावर घरी गेल्यानंतर मी माझं आणखी कदाचित आर्टिकल सुद्धा लिहू शकेल. उत्कृष्ट लेक्चर नाही. या माणसाचं इतकं मला आश्चर्य वाटतंय, त्यांना परमेश्वराने नॉलेज दिलं. आणि कसं आता काल मगाशी कोणतरी म्हटले कदाचित एन्टॉक्सिटी आणि एन्टॉक्सिटीचं काहीतरी असावं. डेफिनेटली आता काल मी 2 वेळा एन्टॉक्सिटी यांच्याकडे चहा घेतला. माझा रात्री बऱ्याच वेळा झोप लागत नसायची. मी जर डॉक्टर असलो तरी आम्हाला असं, मी शेवटी माणूसच आहे ना, काय नाही काय स्ट्रेस असणार, काय काय पेशंटला ट्रीटमेंट दिली, खरंच तो बरा होईल का, त्याचे कॉम्प्लिकेशन करेल का नाही, असे अनेक अद्यावत नॉलेज, हे अद्यावत नॉलेज फक्त हे आमच्या सरळ देऊ शकतात. कारण मला एक फार अतिशय आनंद होतो या समर्थ फाउंडेशनचा मी सभासद झालोय त्याचं. कारण माझं हे नॉलेज त्यांच्यातून मला जे मिळालेलं आहे ते खरंच माझ्या ऑल ओव्हर डिस्ट्रिक्ट, मी आता आमच्या सिंधुदुर्ग पासून आलोय, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त मधुमेह या विषयावर प्रॅक्टिस करणारा, मोठे पण सांगत नाही मी, आय एम द ओनली पर्सन, एकमेव डॉक्टर मधुमेह. माझ्याकडे मधुमेह सोडून इतर कोणत्याही प्रकारचा पेशंट येत नाही. त्यांचा असा एक समज झालाय की डॉक्टर माडेश्वरनं मधुमेहाशिवाय दुसरं काही येत नाही. आणि सिरियसली मला असं वाटलं, माझ्याकडे एक पेशंट असा आला होता, ट्रीटमेंट मधुमेहाची चालू होती, त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर होतं त्याला. तर त्याला मी जी काही गोळी सुरू केली होती त्याचा साईड इफेक्ट होता खोकला. 1-2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर सुरू होतो. त्या गोळीचं नाव एक्सायजेड काय असते. तर त्या माणसाला खोकला सुरू झाला 15 दिवसानंतर. मी त्याला सांगितलं असतं असं असं साईड इफेक्ट होईल, ते कदाचित त्यांनी घेतलीच नसती, म्हणून काय बोललो नाही. आणि ही माझे प्रोफेसर, PhD पर्सन, PhD कोणतं नव्हे. 2 महिने खोकला सुरू झाल्यानंतर ते ग्रस्त एका जनरल प्रॅक्टिशनरने गेले आणि सर म्हणत मला काय होतं, खोकला येतो, तो एक्सरे काढले. एक्सरे काढला त्याने, एक्सरे मध्ये काय मिळालं नाही, ब्लड चेक केलं त्यात काय मिळालं नाही. तरी पण त्याने अँटीबायोटिकच्या गोळ्या वेळ काय काय त्याला वाटलं ते दिलं. त्यांना बरं वाटलं नाही. ते म्हटलं आपण ENT सर्जनकडे पाठवू तुम्हाला. ते 1 महिन्याने ENT सर्जनकडे गेले. त्यांनी परत एक्सरे काढला, म्हणजे तुझा 1 महिन्यापूर्वीचा एक्सरे आहे, त्यात काहीतरी बरं झालं असेल. त्यांनी परत एक्सरे काढला, परत घेतलं, आणखी परत त्यांनी ट्रीटमेंट दिली. नो रिकव्हरी. कुठल्या मेडिसिनने त्यांना बरं वाटत नव्हतं. सहज एक तर ते 2-3 महिने त्यांच्या मिसेसला डायबिटीससाठी मॅडी घेऊन आले. तर ते म्हणून सर तुम्ही खोकताय बरेच, आणि खोकल्याचं कारण मी दिलेलं औषध आहे, ते बंद केल्याशिवाय तुमचा खोकला बरा होणार नाही. पण डॉक्टर मला माहितीच नाही तुम्ही खोकल्याचं औषध देतात ते. सांगण्याचा उद्देश काय, मधुमेह तज्ञ डॉक्टरला सर्दी, खोकला, इतर कुठल्या प्रकारचं औषध देता येत नाही असा लोकांचा समज आहे. पण मी वयाच्या 60 पर्यंत पूर्ण तेच काम केलेलं आहे. कारण अगदी सर्दी खोकल्यापासून अगदी जनावरांना फास्ट घातलेलं आहे. कारण तुम्हाला आश्चर्य वाटते. तर हे सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या शिक्षणाच्या वेळी शिकलो आम्ही, त्यावेळी फार जुन्याची गोष्टी त्यात 1970 सालच्या ऍडमिशन मध्ये MBBS साल.
तर त्यावेळी ऍडमिशन घेतल्यानंतर आम्हाला सगळ्या फील्डमध्ये काम करावं लागत होतं. कारण हे सगळं झालं रिगार्डिंग दिस, म्हणजे माझी थोडीशी हिस्ट्री झाली ती. दुसरी गोष्ट तुम्हाला काल बोलता बोलता पटकन बोलले मी, माझी मुलं अमेरिकेत आहे आणि दोन्ही PhD आहे दोघं. तर मला अभिमान वाटतो सांगायला की माझ्या मुलांना अमेरिकेत पाठवण्यासाठी माझा एकही रुपया लागलेला नाही. काल ते सर म्हटले संगोपन, बालसंगोपन, ते बालसंगोपन कसं करावं हे डेफिनेटली म्हणजे माझं सुद्धा शेअर तर हरकत नाही. सरांनी जे काय सांगितलं राईट फ्रॉम एज्युकेशन, त्यांचं मेंटल, शारीरिक, मानसिक डेव्हलपमेंट कशी करावी, संस्कार कुठले असावे, हे सगळं मी मुलगा जन्मल्यापासून, माझ्या मुलाचं वय 45 आहे आणि मुलीचं 41 आहे, 41. तर ह्या मुलांना हे सगळे सरांनी सांगितले जे कालचे पॉइंट्स होते ते मी फॉलो केले. त्यामुळे आजही दोन्ही मुलं सतत आमच्या संपर्कात असतात आणि आम्ही दरवर्षी अमेरिकेला जातो. सर मे महिन्यात मी जाणार आहे, 1 महिना जाणार आहे. हे दिस इज रिगार्डिंग माय, म्हणजे मी सांगण्याचा उद्देश काय की आपल्या वडिलांनी, या आईने वडिलांनी मुलांना शिकवण्यासाठी पैसे खर्च करायची गरज नसते. त्यांच्यावरती संस्कार, त्यांच्यावरती प्रेम, त्यांना एज्युकेशन दिलं तर 100% ती मुलं मोठी होऊ शकतात. आता माझ्या मुलाला मी संस्कृत मी शिकवलं, शाळेत शिकवलं जातं. माझ्या मुलीला स्कूलमध्ये जाण्यापूर्वी इंग्लिश वाचायला मी शिकवलं, म्हणजे आम्ही मराठी मीडियमचेच होतो. पण हे शिक्षण जणू काय मी 8वीला संस्कृत शिकवताना मी सुद्धा 8वीतच आहे असं समजून प्रत्येक विषयाचं नॉलेज मी माझ्या मुलाला दिलं. त्यामुळे ती मुलं मोठी झाली. आई वडिलांचा शेअर तुम्हाला सांगतो, 75% शेअर आई वडिलांचा आहे आणि 25% टीचर लोकांचे, बिकॉज त्या मार्गदर्शक आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट आम्ही आमच्या पेशंटला नेहमी सांगतो, तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. एका डॉक्टरनाच विचारले, डॉक्टर सांगत होते, मी सरळ बसलो त्यांच्याकडे, पण डॉक्टर जीवनशैलीत बदल म्हणजे प्रत्यक्ष काय, तुम्ही त्याला काय सल्ला दिला? नाही, त्याने त्यांच्या आहारात बदल केला पाहिजे, त्यांनी त्यांचा व्यायाम केला पाहिजे. तर पण कोणता व्यायाम केला पाहिजे? प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. सो मॅनेजमेंट ऑफ एनी डिसऑर्डर, वाय टू से ओनली डायबिटीज, इज इंडिव्हिज्युअलाइज. प्रत्येक व्यक्तीला त्याचं ब्लड प्रेशर म्हणा किंवा त्याचं ब्लड शुगर किंवा काय असेल ते प्रत्येकाचं वेगळं असतं. त्याला प्रत्येक पेशंटला, प्रत्येक व्यक्तीला ट्रीटमेंट वेगळी करावी लागते. तर मी आणि रिसेंटली कसा एक व्हिडिओ ऐकला, आपलं जे पचन संस्था आहे, आम्ही तिला GIT म्हणतो, गॅस्ट्रो इंटेस्टाइनल सिस्टीम. तर ती ही जी सिस्टीम आहे आणि त्याला बरेच मेंदू आहे, त्या दोघांची कनेक्शन आहे. इट इज कॉल्ड एज गट ब्रेन ऍक्सिस. म्हणजे पचन संस्था ज्याची चांगली असेल त्याचा मेंदू 100% चांगला असणार. तर पचन संस्था चांगली कशी ठेवावी? जर पचन संस्था तुमची चांगली असेल तर सगळी इंद्रिय, मागे त्या सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळी इंद्रिय चांगले काम करणार. आणि पचन संस्था चांगली ठेवायची म्हणजे प्रत्यक्ष काय करायचं? तर मी माझ्या आता पेशंट मला विचारतो, हो डॉक्टर तुम्ही पचन संस्था चांगली ठेवायची म्हणजे करायचं तरी काय? तर पचन संस्थेमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या शरीराच्या सर्व पेशी जर आपण मेजर केल्या, किती काउंट केल्या, तर 10 ट्रिलियन्स. आपल्याला ट्रिलियन हा शब्द आकड्यात लिहिता येत नाही, इंग्लिशमध्ये पटकन लिहू शकतो ट्रिलियन. तुम्ही आज गुगल सर्च करा की 1 ट्रिलियन इज इक्वल टू 1 लाख मिलियन्स, सॉरी 1 लाख करोड्स. 1 लाख करोड्स इज इक्वल टू 1 ट्रिलियन. आपल्या शरीरामध्ये 10 ट्रिलियन्स पेशी आहेत. नाही, 10 ट्रिलियन्स, मी 10 ट्रिलियन्स बोलतोय. 10 ट्रिलियन्स एवढ्या संपूर्ण शरीरामध्ये पेशी आहेत. पण आपल्या पचन संस्थेमध्ये लहान आतडं आणि मोठं आतडं याच्यामध्ये जे काही सूक्ष्म जंतू आहेत, आम्ही त्याला मायक्रोलाइट म्हणतो. कारण मायक्रो ऑर्गॅनिझम त्यातल्या चांगल्या आणि काही वाईट, लहान आतड्यामध्ये चांगल्या आहेत त्याला गुड बॅक्टेरिया म्हणतात, आणि मोठ्या आतड्यामध्ये आहेत त्या वाईट आहेत, बॅड बॅक्टेरिया म्हणतात. तर ह्या गुड बॅक्टेरियांची संख्या 1 ट्रिलियन आहे, गुड बॅक्टेरिया, आणि 99 ट्रिलियन ह्या बॅड बॅक्टेरिया आहेत. हे बघा, बॅड बॅक्टेरियांची संख्या खूप आहे, गुड बॅक्टेरियाची संख्या फार कमी आहे. पण ह्यांचं अन्न आपण खातो ते नाही आहे. आपण भाकरी, भात, चपाती खातोय किंवा बिस्किट खातो, काय काय जे खातो ते त्यांचं अन्न नाही आहे.
त्यांचं अन्न फायबर आहे, सूक्ष्म तंतू जे म्हणतो फायबर, फळभाज्यामध्ये पालेभाज्यामध्ये हे जे काय मिळत आहे हे त्यांचं अन्न आहे ते. आता फळामध्ये इतर घटक खूप आहेत, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, आयर्न आहे, हे सगळे घटक आपल्या शरीराला आवश्यक आहेत. पण त्यातला मेन जो घटक आहे तो फायबर. फायबर हा त्या बॅक्टेरियांचं खाद्य आहे. म्हणून आपण ज्यावेळेस सुद्धा ब्रेकफास्ट घेतो, लंच करतो, डिनर करतो, जेवायला बसण्यापूर्वी एका अमेरिकन डॉक्टरने संशोधन केलं. बेसिकली इज इंडियन डॉक्टर, अमेरिकेत 30 वर्ष आहे, तर त्याने त्याच्यावर संशोधन केलं. तर एखादं अर्ध फळ सकाळी ब्रेकफास्टच्या पूर्वी तुमच्या ताटात असलं पाहिजे. ते फळ पूर्वी खायचं, जेणेकरून तुम्हाला आवश्यक ते फायबर त्या तुमच्या गुड बॅक्टेरिया मिळतील. तसेच तुम्ही जेवायला सुरू केल्यानंतर तुम्ही जे चपाती किंवा भाकरी काय खाल, तो एक घास तो खाल्ला तर एक घास तुम्ही त्या सलाड, त्याच्यामध्ये टोमॅटो, काकडी, कोबी, लिंबू, कोथिंबीर, त्याच्यात कुठल्या प्रकारचं साखर, मीठ, दही घालायची गरज नाही. सर जे म्हटले मागासे लिव्हिंग फूड, तसं ती लिव्हिंग फूड आहे आणि या लिव्हिंग फूडची आपल्याला खूप गरज आहे. आपल्या म्हणजे आपल्या ह्या बॅक्टेरिया, आपलं खाद्य भात बॅक्टेरिया आहे, पण त्या इतर जे सलाड जे म्हणतो त्याचे बरेच घटक आहे आणि त्या सर्व घटकांची शरीराला गरज असते. पण हे सर्व असून सुद्धा आज बिकॉज ऑफ जस्ट भेसळमुळे म्हणूया की बरेचसे घटक आपल्या शरीरात जात नाहीत किंवा मिळत नाहीत. आणि हे सगळं कालच मला कळलं की ह्या एन्टॉक्स डी आणि एन्टॉक्स डी मध्ये हे सगळे घटक आपल्याला मिळू शकतात. कालच माझा मी लायन्स क्लबचा प्रेसिडेंट आहे कणकोलीचा, तर तिथे मला लायन्स यवतमाळचे गव्हर्नर, मुद्दा मी येथे लावून आलोय, तर ते लायन्स एक गव्हर्नर मिस्टर होरा यवतमाळचे, त्यांचा मुलगा माझ्या ट्रीटमेंटसाठी येतो. ही कम्स फ्रॉम यवतमाळ टू कणकवली, बरोबर ना. तर त्यांनी मला काल फोन केला होता, पटकन त्यांना बोललो मी असं ट्रेनिंगसाठी चाललोय. तर म्हणे बरं झालं, माझ्या मुलाला टाईप 1 डायबिटीस आहे, तर त्याला सुद्धा ते औषध चालेल का? 100% चालणार. त्याला 100% बरं वाटण्यासाठी, सेन्सेशन ऑफ वेल बिंग. शुगर जरी कमी झाली तर मला बरंच वाटत नाही, आय एम नॉट हॅपी, आय एम नॉट डुइंग वेल. असे प्रत्येक पेशंटच्या तक्रारी असतात, कारण इन्सुलिन आयुष्यभर घ्यायचं आहे. पण कदाचित एन्टॉक्स डी आणि एन्टॉक्स डी दिल्यानंतर त्याची इन्सुलिनची गरज कमी कमी होत जाईल आणि कदाचित काही वर्षांनी विथ अ सिंगल डोस, a very minimum dose of insulin, this patient can become completely outright. तर तुम्हाला वासिंग मात्र माहिती आहे किंवा आपले बच्चन सर, हे टाईप 1 डायबेटिक पेशंट, ते आयुष्यभर इन्सुलिन घेत आहेत. पण आता त्यांच्या सेवेला हजारो डॉक्टर्स असतील तो प्रश्न वेगळा, पण हे इतर जनरल पब्लिक मध्ये आय एम वरीड अबाउट दिस टाईप 1 डायबिटीस. विशेषतः लहान मुलांमध्ये 10 वर्षाची खालची मुलं आहेत त्यांना जो टाईप 1 डायबिटीस होतो, ज्यांच्यामध्ये इन्सुलिन अजिबात तयार होत नाही, त्यांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतं. आता आम्ही जेव्हा ॲलोपॅथीमध्ये स्टडी करतो ते डायबिटीसचे 7 प्रकार आहेत. ते आता मी इथे बोलणं चुकीचं मिळते, आम्ही डॉक्टर्सना लेक्चर देताना ते बोलतो. तर माझा आता एक नवीन प्रोजेक्ट आहे, तरी मला बरंच 75 वर्ष झाली, तरी अजून एक नवीन लायन्स क्लबने मला हेल्प केली आहे की एक 1.2 करोडचा डायबेटिक केअर सेंटर बाय लायन्स पीपल ओनली, सरांना माहिती असू शकते. तर तो प्रोजेक्ट आम्ही आता 4-5 महिने सुरू करतोय आणि त्याला मी जी सेवा लोकांना देतोय त्याचे रिटर्न्स मला कसे मिळाले, तर लायन्स क्लब इंटरनॅशनलने मला 75% डोनेशन द्यायचं ठरवलंय. म्हणजे 1.2 करोडचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये 30 लाख मी खर्च करायचे आहेत आणि 90 लाख लायन्स क्लब मला डोनेशन देणार आहे. हे लायन्स क्लब किती मोठं काम करत आहे. अर्थात मी सुद्धा काही पेशंटसाठी फ्री सर्व्हिस देत असतो, त्याचे रिटर्न्स असावे. कारण माझ्या हॉस्पिटलमध्ये आय हॉस्पिटल आहे, मी माझ्या जागी सुरू केलं आहे ते विथ हेल्प ऑफ अदर पीपल. तर त्या ठिकाणी मी आज यावर्षी डिक्लेअर केलं की वयाची 75 माझी पूर्ण होईपर्यंत मी 75 लोकांचं माझ्या पैशाने ऑपरेशन फ्री करेन. 75 लोकांची ऑपरेशन डोळ्याची, कॅटरॅक्टची माझ्या हॉस्पिटलमध्ये माझ्या पैशाने, नॉट विथ हेल्प ऑफ अदर मेंबर्स, कुठल्याही करून पैसे घेणार नाही आहे. तर हे मला जे मिळतंय सगळं, त्याचे हे सगळं रिटर्न कसं येतं ते बघा. मी हे डिक्लेअर केलं आणि नेक्स्ट वीक मध्ये ते लायन्सचे गव्हर्नर आले, त्याने डिक्लेअर केलं
की तुमचं सेंटर उत्कृष्ट आहे, तुमचं नॉलेज जबरदस्त आहे आणि तुम्हाला आम्ही अशी रिक्वेस्ट करतो की लेट अस स्टार्ट दिस लायन्स डायबेटिक केअर सेंटर इन युअर प्लेस आणि विल डोनेट. इतकं असे आपण जर सेवा दिली, आता इतरांसारखी सेवा मी देऊ शकत नसेल कारण मी माझ्या पेशंटमध्ये बिझी असतो. ऑलमोस्ट 7 ते 8 तास मी सर्व्हिस देत असतो. त्यामुळे घरोघरी जाणे किंवा आणखी काही लेक्चर देणे, डॉक्टर्सना लेक्चर देतोय, फक्त इतर लोक तुम्ही करत असतात ते मला तितकं शक्य नसतं, पण हीच इनडायरेक्ट सेवा आम्ही देऊ शकतो. तर हे सरांचे का लेक्चर इतकं उत्कृष्ट होतं जे मला असं वाटायला लागलं कदाचित प्रॅक्टिसमध्ये 2 तास काढून अशी लेक्चर आपण घडोपडी द्यावी. तेव्हा तरी आमच्या